समझा? हाँ, क्या खेल लगा रखा है क्या डेमोक्रेसी का? उसको तोड़ेंगे उसको तोड़ेंगे, क्या पैसे की इतनी मस्ती आई क्या आपके पास? हाँ, ये ईडी सीबीआई की धमकी आप किसको दे रहे हैं? हमको? हम जेल में जाकर आ चुके हैं, हम वापस जेल जाने के लिए तैयार है, लेकिन आपको सबक सिखा के जेल में जाऊंगा। सर जे अनुपस्थित असतील, ये देश को, देश की जो प्रतिष्ठा है, देश के डेमोक्रेसी की जो प्रतिष्ठा है, नियम है, संविधान है, उसके साथ आप खिलवाड़ कर रहे हैं। हमारे पार्टी पर लोग चुनकर आते हैं, हम मेहनत करते हैं, उद्धव ठाकरे मेहनत करते हैं, और आप लोग उनको किडनैप कर रहे हो, हाईजैक कर रहे हो। ये कौन सी डेमोक्रेसी है? नरेंद्र मोदी जी विदेश में जाकर बड़ी बड़ी बातें करते हैं, देश में क्या चल रहा है देखिए आप पहले। तो आज देखिए, आज की बात बस इतनी है अरविंद जी, कि आज आपने जो विप बजाया है, विप दिया है सबको, हम इंतजार करेंगे। हाँ, और तुरंत एक्शन शुरू हो। आपल्याला सांगतो, पहिली गोष्ट अशी आहे की व्हीप बजावला त्याचा अर्थ माननीय संजयराव साहेबांनी आत्ताही सुरुवात सांगितलं, अतिशय गंभीर गोष्ट आहे. त्याला अनुपस्थित राहिल्यानंतर काय कारवाई करायची, ही कायदेशीर कारवाई करावी लागते. मी पक्षप्रमुख नाही, मी वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या, शिवसेनेचा आदरणीय उद्धवजींचा पक्षप्रमुखांचा कार्यकर्ता. त्या नात्याने त्यांनी मला दिलेल्या अधिकाराचा वापर करून मी व्हीप बजावलेला आहे. तो व्हीप बजावला तर त्यांनी त्याची प्रतारणा केली तर माननीय पक्षप्रमुखांची आम्ही चर्चा करून यावरची पुढची कायदेशीर कारवाई केली जाईल. कायदेशीर कारवाई सदस्यत्व रद्द केला जाऊ शकतं. कायदेशीर कारवाई त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देतोय. कायदेशीर कारवाई यांनी विचारल्या प्रश्नाचं उत्तर तर देऊ द्या. मुळात कसं आहे की तुम्हाला दाखला द्यावा लागेल, सॉरी नाही बोला, दाखला द्यावा लागेल की राज्यसभेमध्ये शरद यादव हे राज्यसभेचे सदस्य होते, ते त्यांच्या पक्षाला सोडून थेट गेलेही नव्हते, परंतु त्यांनी दुसऱ्या विरोधी पक्षाच्या व्यासपीठावर जाऊन भाषण केलं आणि म्हणून त्यांच्या पक्षानं राज्यसभेच्या चेअरमनना पत्र दिलं की यांनी पक्षाशी प्रतारणा केलेली आहे, त्यामुळे यांचं सदस्यत्व रद्द करावं. आणि तसं तत्कालीन चेअरमन व्यंकय्या नायडूंनी त्यांचं सदस्यत्व रद्द केलं होतं. हा आपल्याकडे दाखला, एवढंच या निमित्ताने सांगतो. ज्या तुम्ही आचार्य दादा धर्माधिकारी आणि बाळासाहेब ठाकरे यांची दोन विधानं सांगितलेली आहेत. तुम्ही असं म्हणतात की पैशांचे राज्य हे वेश्येचे राज्य असते, हे आचार्य धर्माधिकारींचं वाक्य तुम्ही कोट केलंय. आणि बाळासाहेबांचं एक वाक्य आहे, ज्यात सध्याचं राजकारण पाहता वेश्या बऱ्या असे म्हणावेसे वाटते, त्या अधिक प्रामाणिक असतात असं तुम्ही म्हटलंय. त्यात तुम्ही असंही म्हणतात की महाराष्ट्र अशा राज्याचा गोलपिठा बनवलेला आहे आणि इतिहास भाजपला कधीही माफ करणार नाही. तुम्ही सध्याच्या राजकारणाची तुलना केलेली आहे. कसा गोलपिठा झालाय महाराष्ट्राचा? बघा, महाराष्ट्राचा गोलपिठा झाला हे तुम्ही मान्य केलं पाहिजे. देशाच्या राजकारणाचा गोलपिठा झाला आणि त्याचं केंद्र महाराष्ट्र आहे हे तुम्ही मान्य केलं पाहिजे. आमदार खासदार एका पक्षावर निवडून येतात आणि पैशाची प्रलोभनं दाखवल्यावरती ताबडतोब जो पेजेला दही त्याच्या शेजेवर जातात. हा, ही जर प्रवृत्ती महाराष्ट्रात वाढत राहिली तर एक महाराष्ट्राची जी परंपरा आहे त्या परंपरेचा गोलपिठा झालेला आहे आणि ते करण्यामागे भारतीय जनता पक्षाचं योगदान आहे. बघा, दलाल खूप निर्माण होतात, जे आता शिंदे गटाचे आहेत हे दलाल आहेत सगळे गोलपिठातले. हे सगळे मी बोल राव, हे सगळे गोलपिठातले दलाल आहेत आणि हे दलाल निर्माण करण्याचं काम भाजपने करून महाराष्ट्राचा आणि देशाच्या राजकीय संस्कृतीला काळीमा फासलेला आहे. आता तुम्हाला पुढलं सांगतो. आता उद्धवजीशी चर्चा झाली आणि माननीय शरद पवार साहेबांचाही दूरध्वनी आला होता. आमचं असं म्हणणं आहे की आता जर कोणी अशा प्रकारे बेईमानी करणार असतील तर त्यांना सोडायचं नाही.
त्यांच्या मतदारसंघात जाऊन राडे करायचे. पवार पवार साहेबांचं साहेब म्हटले मी स्वतः अशा जाहीर सभा घ्यायला त्या भागात जाईन तुमच्या बरोबर. कोणीही कुठल्याही पक्षाचा खासदार फुटला तर त्याला आता मोकळीक द्यायची नाही आणि त्याला धडा शिकवायचा. शिवसेना आणि स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष सुद्धा आहे. एक मिनिट, साहेबांनी आता जो उल्लेख केला आणि तुम्ही त्यांच्या ट्विटचा उल्लेख केला, त्यामध्ये वंदनीय शिवसेना प्रमुखांचं एक वाक्य तुम्ही सांगितलेलं आहे. त्याच्यावर एक कविता पण आहे शाहिरांची, आता 4 ओळी त्या पूर्ण येत नाहीत मला. ती सत्तेची रखेली असा जो ती कविता आहे तो यांची शाहिरांचं आहे ते पूर्ण. पण वंदनीय शिवसेना प्रमुखांनी पण जाहीरपणे सांगितलं होतं ना, यापुढं एखादा खासदार आमदार फुटला तर बेलाशक त्याला रस्त्यात तुडदवा, कायद्याची पर्वा करायची नाही पण त्याला रस्त्यात तुडदवा, हा सुद्धा बाळासाहेबांचा विचार. हे बाळासाहेबांचा विचार म्हणतात, त्यांच्यासाठी हा बाळासाहेबांचा विचार आठवण करून देतो. ये दावा किया जा रहा है कि आपसी ओमराजे येणार नाही असं ओमराजे येणार नाही असं कळतंय. काय वास्तविकता आहे? ओमराजे येणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. काय वास्तविकता आहे? ओमराजे येणार नाही का? त्यांचा ऐकतो. दावा किया जा रहा है, दावा ये किया जा रहा है कि आपकी पार्टी के 6 सांसद जो हैं वो मूल शिवसेना में मिल चुके हैं. उसमें कितनी एक मिनिट, एक शब्द को दावा मूल शिवसेना नहीं, मूल शिवसेना यहाँ ठीक है, बैठे, शिवसेना यूपीटी के गद्दार शिवसेना. ठीक है मूल शिवसेना शिवसेना क्या बात के करते हैं? नहीं 6 नहीं, सांसद जो है SLP सुप्रीम कोर्ट में चल रही है. चलिए ठीक है ये शिंदे की शिवसेना कब से मूल शिवसेना हो? ठीक है शिंदे साहब जहाँ ठाकरे वहाँ शिवसेना, ठीक है जहाँ ठाकरे वहाँ शिवसेना. ठीक है ये कोई शिंदे बिंदे भिंदे बिंदे अगर उनकी शिवसेना बन गई, कल कोई बोलेगा ये बीजेपी नहीं और किसी की मूल बीजेपी है. नहीं ठीक है. ऐसा दावा होता किया है. जा रहा है कि आपकी पार्टी के 6 सांसद उनकी तरफ मिल गए. इसमें कितनी सच्चाई है? एक मिनट, इनके सवाल का जवाब देना. मेरा कहना है अगर सच्चाई आपको पता है, उनको नहीं, दावा जो कर रहे हैं ना, देखो अगर मैं दावा करता हूँ तो दावा करने वाले को बताना चाहिए ना. तो 6 सांसदों के फोटो लेके एक बार से इकट्ठे बताओ और बताओ कि हम लोग यहाँ गए, बस होगी. बताया क्या? कायदेशीर बाबी तपासल्या जात आहेत. वेगळा गट स्थापन झालाय, पण वर्धापन दिनाच्या नंतर 21 किंवा 22 तारखेला एक मिनिट, तुमच्या कायदे तो गट स्थापन झाला असं म्हणतात, तो कुठे आहे त्याची एखादी प्रत? आम्ही कसं आहे बघा, आम्ही आमचा व्हीप जाहीर केला, आम्ही आमचं माननीय लोकसभे अध्यक्षांना दिलेलं पत्र सुद्धा जाहीर दाखवलं. गट स्थापन केला याचं पत्र जाहीर दाखवायला सांगा. ते माननीय आता तुम्ही म्हणालात गट स्थापन केला तो दाखवायला सांगा त्याला, आणि त्याचा एक फोटो माननीय लोखंडे समजून घ्या. 11 वाजता मीटिंग आहे ना. बरोबर. मीटिंग कशा करता बोलवली आहे? तुमची मीटिंग कशा, साधा विषय आहे. मीटिंग कशा करता बोलवली आहे, व्हीप कशा करता काढलाय? ती मीटिंग झाल्यावर तुम्ही हे प्रश्न आम्हाला विचारले ते त्याची उत्तरं देता येतील. एक सांग, बाळासाहेब ठाकरेंचा जो आदेश जो आम्हाला देऊन गेले